दौरा म्हणजे परवाची आपली ही झाली मीटिंग अकलूजमध्ये, त्यानुसार तुम्ही गावभेट दौरा करणार म्हणून गावभेट दौऱ्यादरम्यान गावातील मराठा समाजाकडून तुम्हाला काय सूचना झाल्यात? या ठिकाणी गावातील मराठा समाजानं अनेक सूचना दिलेल्या आहेत आम्हाला आणि ते आमच्या मराठ्यांचा गणिमे गाव असतो आणि त्या गणिमे गावाने सूचना आलेल्या आहेत, सांकेतिक शब्दात आलेले आहेत आणि ते तुमच्या पुढं ओपन करू शकत नाही. ह्या अहवालात नमूद असतील? हो, 100%. ज्या ज्या गावात गेलो त्या गावात आम्ही ऑन रेकॉर्ड जे व्यक्ती बोललेत त्यांना त्या व्यक्तीचं नाव, त्याचं काय मत आहे ते जाणून घेतलं आहे आणि ते मत जाणून घेतलेलं सगळं ऑन रेकॉर्ड अहवाल तयार करतो 18 तारखे 17-18 तारखेपर्यंत आणि नंतर आम्ही ते जरांगे पाटलांकडे अहवाल सादर करतो. तुम्ही आता सांगितले की जरांगे पाटलांकडे आम्ही जाणार आहे आणि तो अहवाल सादर करणार आहे. मराठा समाज काय सांकेतिक भाषेत सांगतोय, म्हणजे नक्की महायुतीला पाठिंबा देतोय का महाविकास आघाडीला? नक्की कोणाला पाठिंबा? मराठा समाजाचा पाठिंबा कोणालाही नाही, पहिला मुद्दा. पण ज्याला पाडायचं आहे त्याला 100% मराठा समाज पाडणार. याचं कारण सांगतो, 3,49,000 मतदार आहे या माळशिरस तालुक्यामध्ये. त्यापैकी सुमारे अंदाजे 1,25,000 मतदार हा मराठा मतदार आहे आणि मराठा समाजाची जी भूमिका निर्णायक भूमिका ठरणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तमराव जानकर यांनी म्हटलंय की मराठा समाजाची दावी सोडलेली आहेत आणि दावी सोडलेली चौफेर उधळलेले आहेत भाजपची मंडळी आहेत आणि काहीतरी देवाणघेवाण करून महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांचा प्रचार करतात, असा आरोप तुमच्यावर केला जातो. गेले 12-13 वर्ष झालं समाजाचं काम आम्ही सर्वजण करत आहे आणि समाजाचं काम करत असताना आम्हाला आमच्या लेकरा बाळांचं सुद्धा कितवीला आहेत शाळेला हे सुद्धा माहिती नाही. मला त्यांना एवढंच सांगायचं आहे, आम्ही जर भाजपची दावणीला बांधलेलो असतो तर आम्ही भाजपचे 29 खासदार यावेळेस पाळले नसते. ही मराठा समाजाची भूमिका आहे, त्यांनी ऐकावं, नीट बघावं मराठा समाज काय करू शकतो एकदा ठरवलं की. पण अशा पद्धतीने जर मराठा समाजाला तुम्ही हिणवणार असाल ना तर तुमचा बंदोबस्त मराठा समाज 100% करेल. आज लक्ष्मण हाकेने स्टेटमेंट दिलंय की माझा पाठिंबा उत्तमराव जानकर साहेबांना नाही आहे. पण मागील आठवड्यात त्यांनी स्टेटमेंट दिलं की माझा पाठिंबा उत्तमराव जानकर असतील, गोपीचंद पडळकर असतील, छगन भुजबळ असतील, नारायण पाटील असतील, असे अनेक उमेदवार असतील, त्या उमेदवारांना पाठिंबा आहे. पण अचानक त्यांनी स्टेटमेंट कसं काय बदललं, काय आहे? तुम्हाला एवढंच सांगतो, या ठिकाणी हा त्यांनी ज्यांना पाठिंबा दिला, महायुतीला पण दिलता आणि महाविकास आघाडीमधील पण लोकांना दिलता, त्यांच्याच स्टेटमेंटवरती आम्ही सांगितलं होतं समाजाच्या वतीनं की त्यांनी ज्यांना पाठिंबा दिला त्यांचा आम्ही सुबडा साफ करणार. मग ते कुणाचाही असो, महाविकास आघाडीचे असो किंवा महायुतीचे असो, त्यांनी पाठिंबा दिलेला पाडणार 100%. मग त्यांनी काय केलं, आज त्यांचं स्टेटमेंट बदललेलं आहे. म्हणजे हा विजय फक्त माळशिरस तालुका नाही तर अखंड मराठा समाज महाराष्ट्राचा ह्यांचा विजय आहे. त्याला स्टेटमेंट माघार घ्यावं लागलं म्हणजे तो पलटी बहादर आहे आणि तो फक्त त्या स्वतःच्या समाजाशीही गद्दारी करतोय आणि दुसऱ्याच्या समाजाशी गद्दारी करतोय. तर अशी पैदाइश कुठल्याही समाजात परत जन्माला येऊ नये एवढंच या ठिकाणी सांगतो, जेणेकरून आपल्या समाजाशी गद्दारी करणारे असले तो जो समाजाशी गद्दारी करतो तो त्याच्या आईशी गद्दारी करतो. जरा तुम्ही जसं सांगितलं की हाकेंनी महायुतीला पण पाठिंबा दिला आणि महाविकास आघाडीला, तसं जरांगे पाटलांची सुद्धा भूमिका तशीच आहे. त्यांनी देखील सांगितले की ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार चांगले असतील तर त्यांना देखील आम्ही पाठिंबा देणार. मग जरांगे पाटील त्यांची भूमिका तशीच आहे, याबद्दल काय? हो, 100%. जरांगे पाटलांनी एकच आदेश दिलेला आहे की मला या निवडणूक ही ग्रामपंचायत लेवलच्या, गाव लेवलच्या कार्यकर्त्यावर समाजाच्या सेवकावरती सोडायची आहे आणि समाजाला चांगलं कोण आणि कोण वाईट ज्या त्या तालुक्यातील ज्या त्या भागातील त्या लोकांना सगळं माहिती आहे. त्याच्यामुळं मग तो कुठल्याही पक्षाचा असू द्या, महायुतीचा असू द्या किंवा महाविकास आघाडीचा असू द्या, तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटेल, जो तुमचे प्रश्न मांडल, जो तुमचे प्रश्न मार्गी काढेल त्यांना तुम्ही निवडून द्या. धनगर समाजाबद्दल, धनगर समाजाचे उमेदवार आहेत उत्तमराव जानकर, यामुळे मराठा समाजामध्ये एक द्वेष पसरवायचं काम करताय आपण, असंही बोललं जातं. लक्षात आलं नाही माझ्या. धनगर समाजाचे उमेदवार, महाविकास आघाडीचे उमेदवार हे धनगर समाजाचे आहेत बरं, आणि मराठा समाजाकडून जाणीवपूर्वक द्वेष पसरवण्याचं काम केलं जातं, असा एक आरोप केला जातो. गेले 70 वर्ष झालं या तालुक्याचा इतिहास आहे. स्वर्गीय काकासाहेब असतील, स्वर्गीय लोकनेते प्रताप श्रीमती पाटील साहेब असतील, विजयदादा असतील, या ठिकाणी पाणीवचा पाटील परिवार असेल, माने पाटील परिवार असेल, यांनी कधीही या तालुक्यामध्ये जातीपातीचं राजकारण केलं नाही. मग यावेळेसच हाक्याला यायची काय गरज पडली, तालुक्यामध्ये दौरा करायची काय गरज पडली, पाठिंबा द्यायची? आज लगेच एका रात्रीत असा काय चमत्कार झाला? 8 दिवसापूर्वी तुम्ही पाठिंबा दिला आणि 8 दिवसापूर्वी लगेच एका रात्रीत मराठा समाजाने भूमिका जाहीर केली की दुसऱ्या दिवशी लगेच माझा पाठिंबा नाही म्हणून जाहीर करता. म्हणजे तुमचं जुळतं आहे आणि मग मराठ्याने बाजू घेतली की तुम्हाला काय अडचणी यायला लागली, ह्याचं उत्तर तुम्ही द्यावं. जरांगे पाटलांनी जर अचानक महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते
यांना पाठिंबा दिला तर तुम्ही त्यांना मतदान करणार का? जरांगे पाटलांचा आदेश पाळणार का? जरंगे पाटलांनी आम्हाला दगडाला जरी कुठल्या जरी दगडाला शेंदूर लावायला सांगितला तर त्या दगडाला शेंदूर लावणार आणि त्याला आम्ही पूजणार. तो कुठलाही असो, मग तो महायुतीचा असो किंवा महाविकास आघाडीचा, आम्हाला घेणं देणं नाही. उत्तमराव जानकर साहेबांनी 3 लाख रुपये धनगर समाज आरक्षण आंदोलक हाकेंना दिलं होतं. तसं आमदार राम सातपुतेने देखील मराठा आरक्षण आंदोलनाला मदत केली असंही बोललं जाते. मग आमदार राम सातपुतेबद्दल का बोलत नाही? कसं आहे, उत्तम जानकरांनी ज्याला मदत केली तो व्यक्ती ना त्यांच्या समाजाशी प्रामाणिक आहे ना मराठा समाजाशी प्रामाणिक आहे. मराठा समाजाने धनगर आरक्षणाला ST मधून पाठिंबा दिलेला होता चौंडीला. यानंतरनं नरहळ जिरवळ साहेब हे संघर्ष होता मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आले आणि त्यांना एवढं म्हटलं आहे सुद्धा की आम्ही तुमचं काय केलं आहे, तुम्ही काय STतून आरक्षणाचा पाठिंबा धनगर समाजाला दर्शवत आहे. त्यावेळेस आम्ही त्यांना आणि जरांगे पाटील स्वतः म्हटले की आपण मिळून थोडंसं का होणार पण सगळ्याला मिळतं आहे तर थोडं घेऊ आपण, आपल्यात वादविवाद नको आहेत. मग आम्ही तुमची बाजू एवढ्या ठामपणे घेतली धनगर समाजाची, तर धनगर समाजाने सुद्धा आमची बाजू घ्यावी ठामपणे. आणि तुमच्या समाजातील एक व्यक्ती जर मराठा समाजाचा दोष करत असेल तर तुमच्या समाजाने एकत्र येऊन त्याला धडा शिकवणं गरजेचं आहे आणि त्याला जिथले तिथं जाऊन ठेचणं गरजेचं आहे. तो स्वतःच्या समाजाची गद्दारी करतो आणि मराठा समाज मोठ्या भाव आहे, त्या मोठ्या भावाशी डवचण्याचा प्रयत्न करतो. जर प्रत्येक वेळेस बारका भाऊ जर डवचायला लागला मोठ्या भावाला तर मोठ्या भावाने त्याला चपराक देणं गरजेचं आहे. भया, आपल्या पाणीवमध्ये आज मराठा आंदोलक माळशिरस तालुक्याचे आलेले आहेत. आपले वडील एका पक्षामध्ये ज्येष्ठ पदावर काम केलेलं आहे, अजूनही काम करतात. हो. पक्षीय दबाव आपल्यावर काय किंवा पाणीवर आहे का? नाही, असं काहीच नाही आहे. कुठल्या प्रकारचा दबाव काहीच नाही आहे. आज समाज एवढ्या मोठ्या प्रमाणे यात्रा समाजाची आमच्या गावामध्ये आली आहे. तर मी पाणीवमध्ये पण राहणारा जेवढा मराठा समाज आहे त्यांच्या वतीने आणि सर्व पाणीवकरांच्या वतीने मी इथे सगळ्यांचं स्वागतच करायला आलो. फक्त स्वागत करण्याची आमची भूमिका आहे. मराठा समाजाबरोबर आहे का पक्षाच्या झेंड्याखाली आपण? नाही, मी तर इथे आलो म्हणजे मी समाजाबरोबरच आहे 100%. आत्ता पण आणि कायम समाजाबरोबर आहे. पक्षीय आंदोलन सोडून समाजाबरोबर आपण राहणार का? नाही, आता मी तर आत्तापर्यंत अजून कुठल्या राजकीय पक्षामध्ये गेलेलो नाही आहे. आमचे वडील वगैरे असतील, पण मी आत्तापर्यंत कुठल्या पक्षात गेलेलो नाही आहे. मी आत्ता फक्त समाजाचा आहे आणि समाजासाठी भांडत राहतो. आमदार राम सातपुतेने मदत केली होती मराठा आरक्षण आंदोलनाला. मुंबईचे आंदोलन किंवा जरांगे पाटलांच्या सभा असतील किंवा मराठा आंदोलन झालं, मग त्या जरांगे पाटलांच्या सभेला मदत केली किंवा आरक्षण मराठ्यांना मदत केली आमदार राम सातपुतेने. तसं OBC समाजाने तुमच्यावर आरोप केला तर त्याला उत्तर काय असेल? कसं आहे, आमदार सातपुते साहेबांनी जी मदत केलेली आहे ही जगजाहीर आहे. आणि त्या ठिकाणी कोर कमिटीची बैठक होती आमची. 60-70 जणांची कोर कमिटी आहे आणि या कोर कमिटीला सगळ्यांना माहिती आहे. आम्हाला आमदार सातपुतेंनी ज्यावेळेस जरांगे पाटलांच्या सभेला किंवा मदत केलेली आहे त्यावेळेस त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे. कारण की ती मदत समाजातील कोर कमिटीच्या बैठकीमध्ये घेतली जाते आणि ती हिशोब सगळ्या समाजाला तालुक्याच्या दिला जातो. आजही कधीही अर्ध्या रात्री कुणी जरी विचारला तर तो हिशोब जशाच्या तसा ह्या समाजाकडे आहे. त्यांनीच काय अनेक जणांनी मदत केलेली आहे या ठिकाणी समाजाला. आणि हाच समाजाचा जो खर्च आहे तो त्याच्यातून चालतो आणि आजचा सुद्धा खर्च जो चाललेला आहे तो त्याच्यातूनच चाललेला आहे. समाजाच्या कमिटीच्या वतीनं हा जो निर्णय सर्व समावेशक होतो आणि यामध्ये कुणीही मालक नाही. सर्व समाजसेवक आहेत या कमिटीमध्ये. एक मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. लढेंगे जीतेंगे हम सब.